जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जाहिरात आलेली आहे आणि त्यामुळे पवित्र पोर्टलला आपल्याला लॉग इन अवेलेबल झालेला आहे। लॉग इन वरती आपण प्रेफरन्सेस जनरेट करणे, असाइन करणे आणि लॉक करणे ही प्रक्रिया आता सहजपणाने करू शकतो। त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी हा एक महत्त्वाचा डेमो असणार आहे। हा डेमो पाहिल्याशिवाय माझी इच्छा आहे कुणीही प्रेफरन्सेस लॉक करू नये, कारण ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात प्रेफरन्सेस लॉक करण्याच्या संदर्भामध्ये, जनरेट करण्याच्या संदर्भामध्ये, त्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप या एका व्हिडिओच्या माध्यमातून, या एका डेमोच्या माध्यमातून दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु डेमोला या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला जर का आणखीन काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल, आपल्या काही पर्सनल समस्या असेल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, किंवा तुम्हाला हवी असेल या ठिकाणी पसंतीक्रम लॉक करण्यासाठी एक महत्त्वाची आणि युनिक अशा प्रकारची स्ट्रॅटेजी, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला सल्ला देणार आहोत गायडन्स बॅच मध्ये। या बॅचचा फायदा तुम्हाला हा आहे की उमेदवारांच्या ज्या काही समस्या असतात त्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सोडवल्या जातात। सर्वच समस्या त्यातून सोडवल्या जातील। त्यातल्या त्यात पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। पसंतीक्रमाची स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणार आहे। जर इंटरव्ह्यूला निवड झाली तुमची, तर त्यासाठी डेमो सेशनची तयारी देखील तुमची केली जाणार आहे। बाकी टेलिग्रामचा ग्रुप असेल, बाकी महत्त्वाच्या काहीही समस्या सोडून, बारीक सारीक असेल, महत्त्वाचे असेल, सगळ्या समस्याचं एकच सोल्युशन आहे गायडन्स बॅच। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करता येणार आहे। चला आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। आपल्याला पसंतीक्रम देताना काय करावं लागतं A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर देतो आहे, पवित्र पोर्टलवर जाहिरात आलेली आहे, परंतु सध्या टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे मला डेमो व्यवस्थितपणाने रेकॉर्ड करता येत नाहीये। परंतु याच्यापूर्वी आपल्याकडे असलेला जो काही रेकॉर्डेड डेमो आहे तो मी या व्हिडिओला अटॅच करतो आहे। म्हणजे हा जो सेशन आहे, हे जे डेमो आहे तो जुना आहे, परंतु लक्षात घ्या जुन्या आणि नवीन डेमो मध्ये एकच फक्त फरक झालेला आहे की जे विदाउट इंटरव्ह्यूचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी फक्त या ठिकाणी 100 पसंतीक्रम लॉक करायचे आहे, आणि जे विथ इंटरव्ह्यूचे उमेदवार आहेत त्यांनी 50 पसंतीक्रम लॉक करायचे आहे। फक्त डेमो मध्ये अनलिमिटेड प्रेफरन्सेस दाखवलेला आहे, एवढाच काय तो फरक। म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये आणि नवीन पद्धतीमध्ये फक्त जवळपास एक 5% फरक असणार आहे। म्हणजे 95% जी प्रोसेस आहे एक्झॅक्टली सेम टू सेम असणार आहे। त्याच्यामुळे आता आपल्या मनामधल्या शंका दूर करण्यासाठी आपल्याला डेमो पाहायला हरकत नाहीये। आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही मनामध्ये शंका राहिल्या हा डेमो पाहिल्याच्या नंतर, तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा आपल्या गायडन्स बॅचला जॉईन करा। मी माझ्या परीने जे आहे 100% तुमच्या ज्या समस्या आहेत सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। चला आता वेळ वाया न घालवता मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय डेमोकडे। तर मित्रांनो बघूया आपल्याला कशा प्रकारे प्रेफरन्सेस जे आहे ते लॉक करायचे आहे। स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत जाणार आहे, आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी बोलत आहे त्या बोललेल्या प्रत्येक वाक्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून जे आहे कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही। आणि विशेष म्हणजे प्रेफरन्सेस जर चुकले तर तुमची जी आहे निवड होणार नाही अशातला भाग नाही, परंतु चुकीच्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते। म्हणून प्रेफरन्सेस आपल्याला व्यवस्थित पद्धतीने द्यायचे आहे। बघा आता जास्त वेळ वाया न घालवता मी तुम्हाला जे आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय की व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या प्रत्येक अभियोग्यताधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं आपलं टार्गेट आहे। कारण आपलं मिशन असं आहे की एकही अभियोग्यताधारकाचा प्रेफरन्स चुकला नाही पाहिजे, आणि कमीत कमी वेळेमध्ये प्रत्येक अभियोग्यताधारकाचं प्रेफरन्स या ठिकाणी लॉक व्हायला पाहिजे। कारण आपल्याला निवड यादी लवकरात लवकर लावायची आहे, आणि मुदतवाढ प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी घ्यायची नाही। त्यामुळे एकतर सुरुवातीला लाईक करून द्या आणि जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांपर्यंत याला फॉरवर्ड करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता बघूया आपण स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे। बघा आपल्याला सुरुवातीला पवित्र पोर्टल ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे mahateachersrecruitment.org.in या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। या वेबसाईटला व्हिजिट केल्याच्या नंतर आपल्याला पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट 2017 आणि पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 असे दोन टॅब या ठिकाणी दाखवलेले आहे। दोन टॅब पैकी आपली जी भरती आहे 2022 ची आहे, त्या टॅबवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करून द्यायचं। क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे। आता इंटरफेस या ठिकाणी अशा प्रकारचा आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपला लॉग इन आयडी टाकायचा, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा, आणि इथे जो तुम्हाला कॅप्चा कोड दिसतो आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की लॉग इन आयडी नेमकं काय आहे, तर लॉग इन आयडी जे आहे तुमचा जो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा रोल नंबर आहे तोच आहे। आता तो जर तुमचा हरवला असेल तरी काळजी करू नका, तुमच्याकडे जी सेल्फ सर्टिफाईची कॉपी आहे त्या सेल्फ सर्टिफाईच्या कॉपीवर तुम्हाला लॉग इन आयडी दिसेल, किंवा तुमचा जो रिझल्ट आहे रिझल्टवर देखील तुम्हाला लॉग इन आयडी या ठिकाणी दिसणार आहे। तुमचा पासवर्ड तुम्हाला लक्षात असेलच।
आता काही अभियोग्यताधारक जे आहे पासवर्ड जर विसरले असतील तरी देखील चिंता करू नका, सॉफ्टवेअर अतिशय व्यवस्थितपणाने बनवण्यात आलेला आहे. इथे जे आहे फॉरगेट पासवर्डवर क्लिक करा. ठीक आहे, फॉरगेट पासवर्डवर क्लिक केल्याच्या नंतर इथे दोन ऑप्शन दाखवतो. पहिला आहे की सिक्युरिटी क्वेश्चन. सिक्युरिटी क्वेश्चन वर करू नका, तो थोडंसं डिफिकल्टच आहे. परंतु इथे सेकंड नंबरला क्लिक करा. या ठिकाणी काय करेल तो की तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओटीपी पाठवेल. इथे प्रोसीड वर क्लिक करा. इथे फक्त तुमचा लॉग इन आयडी टाका. जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाई करण्यासाठी या ठिकाणी टाईप करा. इथला कॅप्चा कोड इथे टाईप करा. प्रोसीड वर क्लिक करा. ओटीपी येऊन जाईल. ओटीपी आल्याच्या नंतर तुम्हाला काय देणार आहे की त्या ठिकाणी नवीन पासवर्ड क्रिएट करा म्हणून पॉपअप छोटीशी विंडो ओपन होणार आहे. तुम्ही नवीन पासवर्ड क्रिएट करा आणि पुन्हा एकदा जे आहे नव्याने लॉग इन करून द्या. ही सोपी पद्धत आहे. म्हणजे पवित्र पोर्टल जे आहे अतिशय व्यवस्थित पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे, जेणेकरून अभियोग्यताधारकांना कोणत्याही प्रकारची समस्या या ठिकाणी निर्माण होणार नाही. आता समजा तुमचा जे पासवर्ड आहे तो रिकव्हर झालेला आहे, तर पासवर्ड रिकव्हर झाल्याच्या नंतर काय करायचं, इथे पुन्हा लॉग इन आयडी टाकायचा, इथे पासवर्ड टाकायचा, इथला कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करून द्यायचं. बघा, त्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे आपल्याला इथे कॅप्चा कोड पुन्हा टाका म्हणून सांगायला आहे. इथे जो कॅप्चा कोड आपल्याला दिसतो आहे तो आपल्याला या ठिकाणी कॅप्चा कोड पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे. काही नाही, तो एकदम सोपी प्रोसेस आहे, गोंधळून जायचं नाहीये. प्रत्येक स्टेप आपल्याला जे आहे व्यवस्थित पाहून करायची आहे. येस वर क्लिक केलं. येस वर क्लिक केल्याच्या नंतर आता आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येणार आहे. तो ओटीपी या ठिकाणी टाका. इथे जो आहे आपला इथे जे कॅप्चा दाखवतोय तो कॅप्चा या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करा. जर समजा एखाद्या वेळेस टेक्निकल इश्यूमुळे जर ओटीपी आला नाही तर इथे रिसेंड ओटीपी म्हणून देखील टॅब आहे. रिसेंड ओटीपी करा, लगेच ओटीपी येऊन जातो. शक्यतो जे आहे वेबसाईट व्यवस्थितपणे चालते त्यामुळे ओटीपी येऊन जातो. आता इथे आपण जे आहे ओटीपी टाकलाय. ओटीपी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय वर क्लिक करूया. बघा, आता या ठिकाणी जे आहे आपण ओटीपी पुटअप केला आणि लॉग इन वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर इथे आपल्याला वरती सर्व डिटेल्स दाखवतो आहे. लॉग इन युजर आयडी दाखवेल, तुमचा युजर नेम पूर्णपणाने दाखवेल आणि या ठिकाणी जे आहे जो ग्रीन रंगाची पट्टी आहे सेल्फ सर्टिफाईड, याचा अर्थ की तुमचा फॉर्म व्यवस्थितपणाने सर्टिफाईड झालेला आहे. ज्यांचं सेल्फ सर्टिफाई झालेला आहे तेवढ्याच उमेदवारांना प्रेफरन्सेस जनरेट करता येणार आहे. ज्यांचं या ठिकाणी जे आहे इनकम्प्लीट दाखवेल म्हणजे सेल्फ सर्टिफाईची ग्रीन विंडो येणार नाही, त्यांना प्रेफरन्सेस येणार नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आता काय करायचं आहे तर त्याच्या पूर्वी जर समजा तुमच्याकडे जर का सेल्फ सर्टिफाईची कॉपी नसेल तर या ठिकाणी बघा डाव्या साईडला प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म, याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमची जी सेल्फ सर्टिफाईची कॉपी आहे ती पुन्हा एकदा डाउनलोड करून घेऊ शकता. इथून हा एक तुम्हाला या ठिकाणी पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आता काय करायचं आहे तर हा जो पीसीचं पेज आहे त्याला आपल्याला स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर प्रोसीड टू फिल प्रेफरन्सेस फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू आणि या ठिकाणी प्रोसीड टू फिल प्रेफरन्सेस फॉर्म विथ इंटरव्ह्यू असे दोन ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, खऱ्या अर्थाने आता प्रोसेसला आपण सुरुवात करून देतोय, कारण आतापर्यंत आपण फक्त लॉग इन केलेला आहे. आता लॉग इन केल्याच्या नंतर प्रोसीड टू फिल प्रेफरन्सेस फॉर्म याच्यावर आपण क्लिक करून दिलेला आहे. आता क्लिक करून दिल्याच्या नंतर कधी कधी थोडंसं आपल्याला जे आहे या ठिकाणी वेट देखील करावं लागतं, कारण बऱ्याच वेळा लाखोच्या संख्येने अभियोग्यताधारक लॉग इन करतात, त्यामुळे थोडाफार वेळ त्याला लागत असतो. आपण थोडंसं संयम ठेवावं. आता बघा, या ठिकाणी जे आहे आपले जे प्रेफरन्सेस आहे ते जनरेट करण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. आता काही जणांना वाटेल की हा जो समोरचा पेज दिसतोय हे 8 प्रेफरन्सेस म्हणजे एवढेच प्रेफरन्सेस आहेत का, तर अजिबात नाहीये. याला जे आहे आपला जो माऊस आहे त्या माऊसची जी गोटी आहे त्याला फिरवायचा आहे. हे बघा, कारण बऱ्याच जणांना या ठिकाणी चिंता होते की अरे बापरे, मला तर मी तर 1ली ते 12वीला पात्र आहे आणि मला तर 1 ते 5च्या जागा या ठिकाणी दाखवल्या आणि 8च आल्यात, कसं काय झालं. तसं करू नका. या ठिकाणी जे आहे ही जी माऊसची जी गोटी आहे ती फिरवा. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे आहे सर्वच्या सर्व जागा दाखवतील. आता हा जो उमेदवार आहे तो VJA कॅटेगरीचा आहे. VJA कॅटेगरीचा आहे, मराठी माध्यमाचा आहे आणि 1ली ते 10वी वर्गाकरिता पात्र आहे. त्याच्यामुळे त्याला या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूच्या 101 जागा आलेल्या आहेत. आता महत्वाचं काम, सगळ्यात महत्वाचं काम इथे आपल्याला करायचं आहे. बघा, इथे दोन ऑप्शन आहेत, डिलीट जनरेटेड प्रेफरन्सेस आणि डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्सेस. सर्वात पहिलं काम मित्रांनो हात जोडून तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्सेस वर क्लिक करायचं आहे. हे प्रेफरन्सेस डाउनलोड करून घ्यायचे. हे प्रेफरन्सेस डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर याची आपल्याला प्रिंट आउट काढून घ्यायची आहे. ठीक आहे, प्रिंट आउट आपल्याला काढून घ्यायचीच आहे याची. आता प्रिंट आउट हे बघा, हे प्रेफरन्सेस आपण या ठिकाणी जनरेट केलेले आहे. आता जनरेट केल्याच्या नंतर कशा प्रकारे दाखवतोय बघा. समजा इथे अभियोग्यताधारकाचं वरती नाव वगैरे सगळ्या गोष्टी दाखवेल. इथे आस्थापना समजा कोल्हापूर, हे जिल्हा परिषद प्रायमरी, इथे माध्यम दाखवतंय ते माध्यम. एकच मिनिट. हा, इथे माध्यम दाखवतो आहे. इथे वर्ग दाखवतो 1 ते 5, पे स्केल, त्यानंतर एडेड आहे, अनएडेड आहे का पार्शियली एडेड आहे त्याची इन्फॉर्मेशन दाखवते. सब्जेक्ट आता या ठिकाणी 1ली ते 5वी असल्या कारणाने ऑल सब्जेक्टच येणार आहे. टीचिंग मीडियम मराठी.
कारण हा उमेदवार मराठी माध्यमाचा, त्याचा प्रेफरन्सेस नंबर इथे दाखवलेला नाही. अशा प्रकारे आपल्याला ही जी संपूर्ण पीडीएफ आहे ती या ठिकाणी व्यवस्थितपणाने पाहून घ्यायची आहे. याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे काय आहे, तर आपल्याला कोणत्या ठिकाणी प्रिफरन्सेस द्यायचे आहे त्या गोष्टीसाठी आपले जे काही नातेवाईक आहे, समजा ज्या अनमॅरिड लोक आहेत, जे समजा त्यांनी आपल्या आई वडिलांना विचारा, आई वडिलांसोबत बसा, डिस्कशन करा की आपल्याला नेमकं कुठे कुठे प्रेफरन्सेस द्यायचा आहे. शक्यतो आता हे जे प्रेफरन्सेस आहे ना, कशावरून जनरेट झाले ते तुम्हाला सांगतो. तुमची जी सेल्फ सर्टिफाईडची कॉपी आहे, तुमच्या सेल्फ सर्टिफाईडच्या कॉपीमध्ये तुम्ही तुमची संपूर्ण माहिती पुटअप केलेली आहे. ठीक आहे, तुमचं नाव, गाव, पत्ता, तुमचं एज्युकेशन 10वी पासून ते तुमचं जे काही PhD असेल, जे काही इन्फॉर्मेशन आहे, अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुम्ही पुटअप केलेली आहे. त्या क्वालिफिकेशनच्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहे. शक्यतो जे माध्यम आहे ना, ते माध्यम तुमचं 10वीच्या माध्यमावरून आलेलं आहे आणि डीएड किंवा बीएडच्या माध्यमावरून आलेलं आहे. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगतो, एक उमेदवार आहे ज्याचं 10वी मराठी आहे, तर 10वी मराठी असल्या कारणाने त्याला मराठीच्या माध्यमाच्या बेसिसवर, म्हणजे 10वीच्या माध्यमाच्या बेसिसवर सगळे मराठी माध्यमाचे प्रेफरन्स आले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्याचं डीएड जे आहे इंग्लिश मिडियमचं आहे, तर त्याला इंग्लिश माध्यमाचे देखील सगळे प्रेफरन्सेस आले. किंवा बीएड जर असेल इंग्लिश माध्यमाचं तर त्याला इंग्लिश माध्यमाचे प्रेफरन्सेस येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रॅज्युएशनला त्याचा फायनल इयरला जो सब्जेक्ट त्यांना सेल्फ सर्टिफाईडच्या कॉपीमध्ये मेन्शन केला असेल, त्या सब्जेक्ट प्रमाणे त्याला प्रेफरन्सेस आलेले आहे. ज्याचं मराठी असेल मराठी, इंग्लिश असेल इंग्लिश, सोशल स्टडीज असेल सोशल स्टडीज, मॅथ सायन्स असेल मॅथ सायन्स. आता सगळे मी उल्लेख या ठिकाणी करत नाही, परंतु लक्षात घ्या प्रेफरन्सेस कशाच्या बेसिसवर आलेले आहेत. एकतर तुमची कॅटेगरी, आणखी एक पण सांगायचं राहिलं की हा जो उमेदवार आहे व्हीजेचा असल्या कारणाने त्याला व्हीजेच्या जागा आल्या असतील आणि कोणत्याही कॅटेगरीच्या उमेदवाराचा हक्क हा ओपनच्या जागेवर देखील राहतो, म्हणून त्याला ओपनच्या जागांचा देखील प्रेफरन्सेस आलेला असणार आहे. आता तुम्ही काय करायचं, आणखी तुम्हाला सांगतो. आता ही जाहिरात आहे, ठीक आहे, 1 नंबरची उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. हा उमेदवार अगोदरच सांगतोय की मराठी माध्यमाचा आहे, व्हीजे कॅटेगरीचा आहे आणि प्रकल्पग्रस्त देखील आहे, कारण त्यानं ती सगळी माहिती त्याच्या सेल्फ सर्टिफाईडच्या कॉपीवर मेन्शन केलेली आहे. तुम्ही काय करायचं की ही जी जाहिरात आहे ती व्हेरीफाय करायची, स्वतःहून व्हेरीफाय करायची. कशी, हे बघा, हे कोल्हापूर आहे, इथे एज्युकेशन ऑफिसर दाखवलेला आहे, प्रायमरीचे आहे, तो प्रायमरीला पात्र आहे का, तुम्ही स्वतःला व्हेरीफाय करायचं की मी प्रायमरीला पात्र आहे का. म्हणजे कधी कधी काय होतं की एखाद्या वेळेस टेक्निकल इश्यूमुळे एखादं प्रेफरन्स चुकीचं तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, शक्यतो येत नाही, परंतु जर चुकीचं प्रेफरन्स आलं तर त्याला प्रेफरन्स देऊ नका तुम्ही. किंवा इथे डिलीट प्रेफरन्सचा ऑप्शन आहे, डिलीट करून नव्याने जनरेट करता येते तुम्हाला. ठीक आहे, शक्यतो डिलीट करण्याच्या ऐवजी त्याला प्रेफरन्स देऊ नका तुम्ही, सोडून द्या. मग ते कसं चेक करायचं, तर अशा प्रकारे प्रायमरी आहे, समजा हा उमेदवार जर प्रायमरीला पात्र राहिला नसता तर त्यांना जे आहे याला प्रेफरन्स दिला नसता. आता तो प्रायमरीला पात्र आहे, त्याचं माध्यम मराठी आहे, त्यानंतर ही जी खालची विंडो त्याला ओढायचं, त्या ठिकाणी बघायचं की एडेड आहे, त्यानंतर ऑल सब्जेक्ट टीचिंग मीडियम मराठी आहे. आता इथे जर का हिंदी माध्यमाची जागा आली असतील, हिंदी माध्यमाचा त्याचा संबंध राहिला नसता तरी देखील त्याला प्रेफरन्स दिला नसता, पण शक्यतो तसं होत नाही. आता ही जी जाहिरात आहे या ठिकाणी हे जे काचेचं बटन आहे सूर्यकाचाचं, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर ही जी संपूर्ण जाहिरात आहे ती दाखवली जाते. आता ही जाहिरात दाखवल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची की या जाहिरातीमध्ये आपल्या कॅटेगरीची जागा आहे का. आता हा उमेदवार व्हीजेचा आहे, हे बघा, ही व्हीजेचा उमेदवार, या व्हीजेला जे आहे 13 जागा आहे, म्हणजे इथं आलेला आहे, म्हणजे त्याची जी प्रेफरन्स आहे ते बरोबर आहे. जर समजा तुमच्या कॅटेगरीला 0 जागा असल्या परंतु ओपनला जर जागा राहिल्या तरी देखील तुम्हाला प्रेफरन्सेस येऊ शकतो, म्हणजे याचा अर्थ हा जो प्रेफरन्स आहे तो बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक जाहिरात तुम्हाला या ठिकाणी तपासून बघावी लागेल. म्हणून तुम्ही काय करायचं, ती जाहिरात एकदा डाउनलोड करायची. जाहिरात पूर्ण डाउनलोड नका करू, परंतु प्रेफरन्सेस जनरेट केल्याच्या नंतर आपल्याकडे जे पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये बघा की तुम्हाला नेमक्या त्या ठिकाणी जागा आहेत का, व्हेरीफाय करा. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, आता हे तर प्रायमरीचे आहे, परंतु 6 ते 8 किंवा 9 ते 10 ची तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवतो. हे बघा, ही 6 ते 8 ची जागा आहे, एकच मिनिट, 6 ते 8 ची जिल्हा परिषदेची. ठीक आहे, हे नगरपालिका अलिबाग आहे. ठीक आहे, आता ही नगरपालिका, एक मिनिट, अकाउंट परेशान करतो बाबा, थांबा, प्रायमरी झालाय आपल्याला 6 ते 8 पाहिजे. हे बघा, हे नांदेडची जागा आहे, ही नांदेडची जागा आहे, 6 ते 8 ची आहे. आता 6 ते 8 ची ही आपण डाउनलोड केली इथून. ठीक आहे, 6 ते 8 ची डाउनलोड केल्याच्या नंतर या उमेदवाराचा जो विषय आहे तो आहे या ठिकाणी आपण त्यांना सांगू शकतो की सोशल सायन्स आहे. आता सोशल सायन्सला जागा आहेत का नाही ते बघायच्या. इथे आहे सोशल सायन्सला, इथे 35 जागा दाखवते, त्याच्यामध्ये त्याच्या कॅटेगरीची जागा आहे का बघायची. हे बघा, हे व्हीजेला जागा 0 आहे, लक्षात घ्या. इथे व्हीजेला जागा 0 असतानाही त्याला प्रेफरन्स आला, त्याचं कारण काय असेल तर इथं बघा, हा खुला प्रवर्ग, या खुल्या प्रवर्गामध्ये 22 जागा आहे, म्हणून त्याला ते प्रेफरन्स आला. म्हणजे हा देखील प्रेफरन्स काय आहे, करेक्ट आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला चेकअप करायचं. आणि जो विषय देखील दिलेला आहे, हे बघा, इथे विषय दिलेले आहेत सगळे, सोशल सायन्स साठी पात्र आहे. इथे जिओग्राफी पण दाखवलाय त्या माणसाला, तर हे जिओग्राफीसाठी देखील तो पात्र आहे. आता हे स्वतःला ठरवायचं आहे आपल्याला की मी या विषयासाठी पात्र आहे का.
आता तुम्ही कसं ठरवणार, तर त्यासाठी शैक्षणिक अर्हतेचा आणि व्यावसायिक अर्हतेचे जे GR आहेत, 3 GR, त्या तिन्ही GR ला आपल्याला रेफरन्स लावायचा आहे. ते तिन्ही GR कोळून प्या अगोदर आणि त्यानुसारच प्रिफरन्स द्या. बघा, चुकीचे प्रिफरन्सेस कुणीही देऊ नये, कारण चुकीचे प्रिफरन्सेस जर दिले तर चुकीची निवड होईल आणि चुकीची निवड झाली तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला डिस्क्वालिफाय केल्या जाईल. म्हणजे आपण आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. हे अगदी मला तुम्ही छोटा भाऊ समजा किंवा काहीही समजा, एक जिवलग मित्र समजा, फार जीव तोडून मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय. म्हणून हा व्हिडिओ मोठा होईल कदाचित, मला मान्य आहे की व्हिडिओ निश्चितपणाने थोडासा मोठा होतोय, परंतु ज्या गोष्टी मी या ठिकाणी सांगतो आहे त्या खूप जास्त महत्वाच्या आहेत. प्रत्येकाने त्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे GR प्रमाणे, कारण आपल्या मी बोललो म्हणून तुम्ही पात्र नाही, किंवा एखादा दुसरा तुमचा जीवलग मित्र म्हणला किंवा एखादा दुसरा अधिकारी जरी म्हटला तरी तुम्ही त्या विषयासाठी पात्र होणार नाही. तर तुमच्या पाठीमागे GR असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही GR चं क्रॉस व्हेरिफिकेशन करा. GR जे आहे तिन्ही GR डाउनलोड करून घ्या. तिन्ही GR आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेले आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि संपूर्ण जे काही GR आहे ते डाउनलोड करा आणि त्यानुसार तुमचं स्वतःचं जे क्वालिफिकेशन आहे ते तपासून बघा की व्यवस्थित आहे किंवा नाही. आता बघा, आता आपण जाऊया पुढे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता हे जे प्रिफरन्सेस आहे तुमच्या कॅटेगरीच्या बळावर, तुमच्या क्वालिफिकेशनच्या बळावर, तुमच्या माध्यमाच्या बळावर आलेले आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये मी तुमचे टेटचे मार्क गृहीत धरलेलेच नाहीये. टेटच्या मार्कांचं आणि प्रिफरन्सेस जनरेट होण्याचा काडीचा संबंध नाही. तुम्हाला 1 मार्क जरी असेल तरी देखील प्रिफरन्सेस तुम्हाला तेवढेच जनरेट होणार. समजा आता हा जो उमेदवार आहे याला बऱ्यापैकी मार्क आहे, परंतु या उमेदवाराला 1 मार्क जरी राहिले असता ना तरी देखील त्याला हे विदाउट इंटरव्ह्यूचे 101च प्रिफरन्स जनरेट झाले असते. कारण काय की मार्कांचा आणि प्रिफरन्सेस जनरेट होण्याचा संबंध नाही. तर प्रिफरन्स जनरेट कशाच्या बळावर होणार, तुमच्या एक तर क्वालिफिकेशनच्या बळावर, तुमच्या जे एक तर क्वालिफिकेशन आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मीडियम आहे याच्या बळावर, आणि तिसरी गोष्ट तुमच्या कास्टच्या बळावर. ठीक आहे, आता एवढं ज्ञान मला वाटतं बऱ्यापैकी झालेलं. पुढे मी बोलेन आणखी मला जे आठवेल ते पुन्हा मी सांगेन. आता पुढे काय करायचं आहे, तर हे समजा 101 प्रिफरन्सेस आहे, तर 2 दिवस आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे. पहिला दिवस तुम्ही काय करणार, तर हे डाउनलोड जनरेट प्रिफरन्सेस करणार, पूर्ण फाईल ते डाउनलोड करणार, त्याची प्रिंट आउट घेणार. बघा, एक गोष्ट या ठिकाणी विशेष आवाहन मी या ठिकाणी तुम्हा लोकांना करू इच्छितो. तुम्ही जे आहे ज्या ठिकाणी जॉब लागल्यावर जाणार आहात त्याच ठिकाणी प्रिफरन्स द्या. आता हा व्यक्ती आहे, त्याला 101 संस्था आलेल्या आहेत, आस्थापना आलेल्या आहेत. साहजिक आहे तो प्रत्येक ठिकाणी जाणार नाही. तर ज्या ठिकाणी तुम्ही जाणारच नाही, जॉब लागून देखील जाणार नाही, त्या ठिकाणी कृपा करून जे आहे प्रिफरन्सेस देऊ नका. कारण तुम्ही जर का त्या ठिकाणी प्रिफरन्स दिला, तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही नाही गेलात तर ती जागा रिकामी राहील. याचा अर्थ तुम्ही कोणत्या तरी एखाद्या गरीब व्यक्तीचं जे आहे या ठिकाणी पोटावर पाय दिलेला आहे आणि त्याचं पाप तुम्हाला निश्चितपणाने लागेल. म्हणून तुम्ही किमान जे आहे पुण्याचं काम करा की ज्या ठिकाणी तुम्ही जाणारच नाही. विशेषतः महिला वर्गांना या ठिकाणी मी निश्चितपणाने आवाहन करू इच्छितो की तुम्ही प्रिफरन्सेस देत असताना तुमच्या पतीला विचारा, पतीसोबत डिस्कस करा, बसा आणि जे काही तुम्ही PDF डाउनलोड केलेली आहे आणि त्याची प्रिंट आउट काढली ना, त्याच्यावर रफ वर्क करत असताना तुमच्या पतीला सोबत बसवा, त्याची परमिशन घ्या की बाबा तुम्ही मला कुठे कुठे जाऊ देणार आहात, जिथे जिथे जाऊ देणार आहात तिथेच फक्त प्रिफरन्सेस द्या. आणि आता महिला वर्गांना खूप मोठा प्रॉब्लेम असतो, कारण महिला वर्गांना जे आहे 2-4 लोकांची परवानगी घ्यावी लागते. हा मला अनुभव आहे. त्याच्यामुळे महिला वर्गांना निश्चितपणाने या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतो आहे की तुम्ही लोकांनी ज्या ठिकाणी तुम्ही जॉब लागल्यावर जाणार फक्त आणि फक्त त्याच ठिकाणी प्रिफरन्सेस द्या. इतर ठिकाणी कृपा करून प्रिफरन्सेस देऊ नका, जेणेकरून तुमच्या ऐवजी जर दुसरा उमेदवार त्या ठिकाणी लागला तर निश्चितपणाने त्या उमेदवाराचं पूर्ण परिवार या ठिकाणी जे आहे तुम्हाला आशीर्वाद देईल. त्यामुळे लोकांचा आशीर्वाद निश्चितपणाने कमवा. मी असं म्हणत नाही की स्वतःची जागा सोडा आणि इतरांना द्या, पण तुम्ही जाणारच नसाल तर निश्चितपणाने तुमची जागा तुम्ही सोडायला पाहिजे असं मला वाटते या ठिकाणी. बाकी प्रत्येकाने जे आहे डिस्कशन करावं, कच्चं काम केल्याशिवाय या ठिकाणी फायनल वर्क करण्यासाठी येऊ नये. 1 दिवस तुम्ही पूर्णपणाने डिस्कस करा. त्याच्यानंतर आपल्या वडिलांना विचारा, आपल्या भावाला, बहिणीला किंवा आपले जे काही मार्गदर्शक असतील की ज्यांच्यावर तुम्हाला भरोसा आहे त्या व्यक्तींना विचारा. 1 दिवस पूर्ण घ्या, पूर्ण डिस्कशन करा आणि दुसऱ्या दिवशी जाऊन लॉक करा. ठीक आहे, परंतु तोपर्यंत कच्चं काम तुमचं पूर्ण झालेलं असावं, रफ वर्क जे काही आहे ते पूर्ण झालेलं असावं. ते काम झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, आपण इथे जनरेट केल्याच्या नंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करून द्यायचं. हे बघा, हे सेव्ह अँड नेक्स्ट वर आपण या ठिकाणी आता क्लिक करतोय. बघा, आता सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची एक विंडो आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त एक जिल्हा वाईज जर का शोध घ्यायचा असेल जाहिरातींचा तर जिल्हा वाईज या ठिकाणी विंडो ओपन आहे, किंवा एज्युकेशन लेवल नुसार जर घ्यायची असेल आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, किंवा जर का कोणी 1ली ते 12वी साठी पात्र असेल तर हायर सेकंडरी ते दाखवली ते, किंवा मीडियम नुसार जर शोधायचं असेल. हे बघा, समजा हा उर्दू माध्यमाचा आहे तर उर्दू माध्यमाचे जर का शोधायचे असेल तर या व्यक्तीला जे आहे उर्दू माध्यमाचा देखील या ठिकाणी प्रिफरन्स आलेला आहे, कारण तो इंग्लिश विषयासाठी किंवा मराठी विषयासाठी या ठिकाणी पात्र आहे, कारण याचं ग्रॅज्युएशन मराठी आहे. भाषा विषयाला माध्यमाचं बंधन नसतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जे आहे आणखी डेझिग्नेशन अंडर ग्रॅज्युएट म्हणा, 9वी, 10वी, 6वी ते 8वी, 1 ते 5 याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी
करता येईल. इथे ऑल वर क्लिक करतोय, इथे सर्च प्रिफरन्सेस वर मी क्लिक करून देतोय. तुम्हाला असंच करायचं. इथे फार जास्त जे आहे आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा पूर्णच्या पूर्ण आपल्याला 101 प्रिफरन्सेस या ठिकाणी दाखवते. आपल्याला हे सगळे ऍड करून घ्यायचे. ऍड कशामध्ये, तर आपली जी प्रोफाईल आहे त्या प्रोफाईल मध्ये ऍड करायचे. सगळेचे सगळे ऍड करा. किंवा जे आहे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी प्रिफरन्सेस द्यायचं आहे ते तुम्ही असं मॅन्युअली देखील या ठिकाणी, असं समजा हे तुम्हाला जळगावला करायचं नाही, याला सोडून दिलं, किंवा सांगलीला करायचं नाही, यवतमाळला करायचं, जिथे जिथे करायचं तिथे तिथे क्लिक करा. आणि समजा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रिफरन्स द्यायचं, तिथे सिलेक्ट वर क्लिक करा. या ठिकाणी बघा पूर्णच्या पूर्ण सिलेक्ट झालेले आहे. इथे येलो रंगाच्या मेनू मध्ये ऍड सिलेक्टेड प्रिफरन्स असं दाखवते. त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून द्यायचं. ऍड सिलेक्टेड प्रिफरन्स वर क्लिक केल्याच्या नंतर ही जी विंडो आहे ती पुढे जाणार. अशा प्रकारचा एक पॉपअप आलेला आहे, सिलेक्टेड प्रिफरन्सेस ऍडेड सक्सेसफुली. आता सक्सेसफुली झालं, त्याला आपण ओके केलं. ओके केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा जे आहे सेम प्रोसेस करता येणार आहे. आता समजा चुकून तुम्हाला एखादा नको असलेला प्रिफरन्स आला याच्यामध्ये, उदाहरणार्थ समजा हे सांगली आहे, सांगली तुम्हाला नको होतं किंवा वर्धा नको होतं, त्याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी खाली जा, इथे डिलीट सिलेक्टेड प्रिफरन्स आहे, त्याला तुम्ही डिलीट देखील या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, डिलीट केलं की मग पुढची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी काहीच डिलीट करायचं नाही. हा जो उमेदवार आहे तो असं या ठिकाणी म्हणतो आहे की त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जॉब लागू द्या, त्याला जॉबची नितांत आवश्यकता आहे आणि तो करणारच आहे कुठे बी. ठीक आहे, त्याच्यामुळे तो काय करणार, सगळ्यांनाच या ठिकाणी जैसे थे परिस्थिती ठेवणार आणि इथे सेव्ह अँड नेक्स्ट वर पुन्हा एकदा क्लिक करणार आहे. आता आपल्याला जे आहे इथपर्यंत येऊन ही जी प्रोसेस आहे पहिल्या दिवशी स्टॉप करून द्यायची. ठीक आहे, पहिल्या दिवशी आपल्याला ही जी प्रोसेस आहे पूर्णपणाने स्टॉप करून द्यायची आहे, लॉग आउट करून घ्यायचं. लॉग आउट केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपलं पूर्णच्या पूर्ण रफ वर्क कंप्लीट झालेलं असणार आहे, आपले जे काही चिवलग असतील, जे काही लोक असतील की ज्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही प्रिफरन्सेस देणार नाही, त्या लोकांची परवानगी झाल्यानंतर तुम्हाला या पेजवर यायचं. आता या पेजवर आल्याच्या नंतर एवढी सोपी पद्धत यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे प्रिफरन्सेसची की आपल्याला मजा येते. आता हा जो उमेदवार आहे, हा उमेदवार आहे जालन्याचा. ठीक आहे, आता तो काय करणार की पहिल्यांदा आपला जालना जो आहे, स्वतःचा जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला या ठिकाणी प्रिफरन्स देणार आहे. आता याला ते शोधावं लागेल की जालना कुठे गेलाय. इथे तो या ठिकाणी जालन्याला प्रिफरन्स देणार आहे. हा बघा जालना, हा जालना या ठिकाणी त्याला सापडला. त्याच्या समोर जी चौकट आहे त्या चौकटवर फक्त तो टिक मार्क करणार. आपण टिक मार्क केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली आपला जो प्रिफरन्सचा जो सिक्वेन्स आहे तो आपल्याला या ठिकाणी येऊन जाणार आहे. दिसलं? येस. अशा प्रकारे आता जालना आहे. जालन्याच्या नंतर हा जो उमेदवार आहे तो काय करणार आहे, तर समजा औरंगाबादला आपला नंबर देणार आहे. उदाहरण म्हणून सांगतो. ठीक आहे, आता मी उदाहरण म्हणून एक दाखवतो आहे, बाकी शोधत बसायला मला थोडंसं जास्त वेळ लागेल. समजा आता त्याने आता हा स्वतःचा जिल्हा आहे. ठीक आहे, म्हणून त्याने जालना करणार. त्याच्यानंतर तो काय करेल की माझ्या बाजूचा जो जिल्हा असणार आहे त्या बाजूच्या जिल्ह्याला या ठिकाणी टिक मार्क करणार आहे. आता बाजूचा जिल्हा समजा उदाहरण म्हणून सांगतो हा, की बाजूचा जिल्हा समजा त्यांना हे नागपूर आहे, मुळात नाहीये, पण मी तुम्हाला फक्त डेमो म्हणून दाखवण्याकरिता या ठिकाणी सांगतो. आता नागपूरच्या समोर जर त्यांना टिक मार्क केली की ऑटोमॅटिकली इथे 2 नंबर आला. समजा नागपूरची ही काय आहे, खापा प्रायमरी. आता हे नागपूरचीच जी आहे या ठिकाणी 3 नंबर. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रिफरन्सेस द्याल शक्यतो, तर त्या ठिकाणी प्रिफरन्सेस देत असताना जर तुम्ही 1ली ते 12वी वर्गासाठी पात्र असाल तर वरतून खाली येण्याचा प्रयत्न करा. कारण 11वी 12वीला जास्त सॅलरी आहे, 9वी 10वीला त्याच्यापेक्षा कमी आहे, 6वी 8वीला त्याच्यापेक्षा कमी आहे, 1ली ते 5वीला त्याच्यापेक्षा कमी आहे. परंतु समजा तुम्हाला जर का स्वतःच्या जिल्ह्यातच राहायचं असेल आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये समजा 11वी 12वी नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही 9वी 10वीला प्रिफरन्स द्या, हरकत नाही. परंतु शक्यतो जे आहे मोठ्या वर्गाला प्रिफरन्स देण्यासाठी प्रयत्न करा आणि त्याच ठिकाणी प्रिफरन्स द्या की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करा की या ठिकाणी तुम्हाला वर्ग जे दाखवले जाते आहे तर ते वर्ग देखील पाहत चला. हे बघा इथे जी पूर्ण जाहिरात दाखवते ना, हा 9वी 10वी, त्यानंतर 6वी ते 8वी, त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट आणि हे 1ली ते 5वी. तर मग या पद्धतीने जे आहे तुम्हाला ही सगळी माहिती या ठिकाणी अगोदर पुटअप करून घ्यावी लागेल. ज्यावेळेस तुम्ही रफ वर्क कराल ना, तर रफ वर्क मध्ये या सगळ्या गोष्टी करा की अगोदर 11वी 12वी, त्यानंतर 9वी 10वी, त्यानंतर 6वी ते 8वी, त्यानंतर 1ली ते 5वी. आता कुणाला वाटत असेल की ठीक आहे माझ्या जिल्ह्यामध्ये 6वी ते 12वी जागाच नाहीये माझ्यासाठी, पण 1ली ते 5वी आहे, मग त्याला मी त्याला मी पहिला प्रिफरन्स देतो, तर तेही चालून जातं. परंतु पहिल्यांदा पूर्णपणाने जे आहे डिटेल्स मध्ये अनालिसिस करा. त्याशिवाय या ठिकाणी या पेजवर येऊ नका, ही गोष्ट तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे. ठीक आहे, हा चला. आता पुन्हा समजा तुम्हाला याच्यानंतर कोणतं पाहिजे होतं, समजा हा भंडारा पाहिजे होता, तर या भंडाऱ्याला आपण काय केलं, या ठिकाणी क्लिक करून दिलं. त्याच्यानंतर अहमदनगरला आपण या ठिकाणी क्लिक केलं. समजा माझ्या जवळचा जिल्हा, त्याच्यानंतर मी ठरवलं होतं कच्च्या कामामध्ये रायगड, तर रायगडला
टिक केलं की हा पुढचा क्रमांक या ठिकाणी येत जातोय. ऑटोमॅटिकली जे आहे सगळे क्रमांक या ठिकाणी आपल्याला येताना दिसतात. ठीक आहे. तर या परीने आपल्याला फक्त टिक मार्क करत राहायचं. फक्त आपलं जे कागद आहे तो कागद आपल्याला या ठिकाणी बघायचा आणि त्या कागदावर बघितल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते संबंधित आस्थापना शोधायची आणि त्या ठिकाणी टिक मार्क करायचं. मग त्यांनी काय करायचं आहे आता पुढची प्रोसेस, तर सेव्ह अँड नेक्स्ट वरती या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे. आता सेव्ह अँड नेक्स्ट या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर हे बघा ही जी काही संस्था आलेत ना, आता त्या उमेदवाराने आपण आता ज्या पद्धतीने सिलेक्ट केलं ना, हे बघा बुलढाण्याला 1 नंबर दिला होता आपण प्रायमरीला, त्यानंतर बुलढाण्याचाच जे दुसरी संस्था होती त्याला 2 नंबर, त्यानंतर रायगडला 3 नंबर. तर या सिक्वेन्स नुसार हे संपूर्ण जे काही प्रेफरन्सेसची यादी आहे ती येऊन गेलेली आहे. आता अशा प्रकारे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तुमच्या ज्या काही संस्था आहेत त्या दाखवल्या जाणार आहे. या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप करायचं. बघा इथे देखील इथे क्लिक झालेलं आहे रिअरेंज. आपल्याला इथे जे आहे रिअरेंज देखील करता येणार आहे. आता समजा त्या ठिकाणी ही जी पूर्ण प्रोसेस झाली, हे विचारपूर्वक करा. एका दिवशी फक्त डाउनलोड करा, पूर्ण रफ वर्क तुम्ही कागदावरती काम करा आणि त्यानंतरच येऊन जे आहे ही प्रोसेस करा. ही प्रोसेस झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्ही या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करून दिल्याच्या नंतर सगळ्यात शेवटचं काम जे आहे ते काय आहे, तर सर्वात शेवटचं काम हे या पद्धतीने आहे की ह्या सर्वात खाली जायचं आहे. इथे एक डिक्लेरेशन फॉर्म आहे. डिक्लेरेशन फॉर्म वरती आपल्याला अशा प्रकारे टिक मार्क करून द्यायचे आहे. टिक मार्क करून दिली. टिक मार्क करून दिल्याच्या नंतर इथे सर्वात शेवटी बटन दिसत आहे लॉक प्रेफरन्सेस. परंतु लॉक प्रेफरन्सेस वर क्लिक करण्याच्या पूर्वी 10 वेळा विचार करा की माझे जे काही पसंतीक्रम आहे ते व्यवस्थित आहे किंवा नाही. समजा तुम्हाला एखादं या ठिकाणी जे आहे निवडायचंच नाही, एखादी संस्था निवडायचीच नाही, तर त्याला तुम्ही टिक मार्क करायचंच नाही, ते सोडून द्यायचं. तसं देखील तुम्ही या ठिकाणी जे आहे करू शकता. लक्षात घ्या. त्यानंतर समजा इथे तुम्ही लॉक प्रेफरन्स वर क्लिक केलं की लॉक प्रेफरन्सेस वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असं एक पॉपअप ओपन झालेला आहे. यू विल नॉट बी एबल टू मॉडिफाय चेंज आफ्टर युअर प्रेफरन्स फॉर्म वन्स यू लॉग इन. एकदा लॉक झालं तर तुम्हाला काहीच बदल करता येणार नाही. तरी देखील तुम्हाला प्रेफरन्सेस लॉक करायचे का, तर तुम्हाला तुमची इच्छा येस असेल तर गेट ओटीपी टू लॉक असं त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर पुन्हा एकदा श्योरिटी मागतो आहे, तो श्योरिटी मागितल्याच्या नंतर त्याला जे आहे पुन्हा येस करा. येस केल्याच्या नंतर इथे तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येणार आहे. ओटीपी आल्याच्या नंतर इथे ओटीपी टाका आणि व्हेरीफाय ओटीपी वरती जे आहे क्लिक करा. बघा त्याच्यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर लगेच काय झालेलं आहे, हे संपूर्ण जे काही प्रोसेस आहे ती लॉक झालेली आहे. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची लॉक झालेली आहे. विथ इंटरव्ह्यूची अजूनही बाकी राहिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे संपूर्ण प्रोसेस दाखवत आहे. आणि समजा जर तुम्हाला पीडीएफ ऑफ प्रेफरन्सेस जनरेट करायच्या, जर पीडीएफ हवी असेल की ज्याचं तुम्ही लॉक केलेला आहे, तर याच्यावर क्लिक करून जे आहे तुम्ही तुमची पीडीएफ देखील डाउनलोड करू शकता. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर समजा तुमचे प्रेफरन्सेस वगैरे चुकले असेल, आता तुमची इच्छा झाली की यार आपल्याला चेंज करावं लागतं, अनलॉक करावं लागतं, तरी देखील काळजी करू नका, तुम्ही अनलॉक देखील करू शकता. अनलॉक करण्यासाठी काय आहे, इथे तुम्हाला जे आहे एक नवीन बटन आलेलं आहे अनलॉक प्रेफरन्सेस. अनलॉक प्रेफरन्सेस वरती या ठिकाणी जे आहे तुम्ही अशा प्रकारे क्लिक करून देऊ शकता. अनलॉक प्रेफरन्सेस वर क्लिक करून दिल्याच्या नंतर तुमचे जे काही प्रेफरन्सेस आहेत ते अनलॉक करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. या ठिकाणी बघा इथे डिक्लेरेशन फॉर्म आहे. डिक्लेरेशन फॉर्म वरती क्लिक करा. अनलॉक प्रेफरन्सेस फॉर्म यावरती क्लिक करा आणि अनलॉक वर क्लिक करून द्या. तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल. ओटीपी या ठिकाणी व्हेरीफाय करा. ओटीपी व्हेरीफाय केला की या ठिकाणी जे आहे पुन्हा एकदा तुमची जी काही प्रोसेस आहे ती जैसे थे होऊन गेलेली आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे आहे काही एडिट करायचं असेल तर पुन्हा एकदा एडिट करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला जे आहे अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आपल्या जनरल भाषेमध्ये जे आहे संपूर्ण डेमो या ठिकाणी दाखवलेला आहे. मला अशी अपेक्षा आहे की तुमच्याकडून जे आहे फॉर्म भरत असताना कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी अजिबात होणार नाही. जशी ही प्रोसेस आहे त्याच पद्धतीने प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची देखील असणार आहे. जनरेट प्रेफरन्स करायचं, सिलेक्ट प्रेफरन्स ऍज पर युअर चॉईस करायचं, असाइन प्रेफरन्स करायचं, रिअरेंज करायचं आणि लॉक प्रेफरन्स सेम टू सेम याच पद्धतीने करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस आहे. अतिशय साधी सोपी प्रोसेस आहे आणि विशेष म्हणजे आपण जे आहे आयुक्त कार्यालयाचा आभार व्यक्त करूया की जे संपूर्ण वेबसाईट आहे अत्यंत उत्कृष्टपणाने चालताना आपल्याला दिसत आहे. कोणत्याही प्रकारचं टेक्निकल ग्लिच आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्हा सर्वांना जे आहे निश्चितपणाने फॉर्म प्रेफरन्सेस जनरेट करून असाइन करून रजिस्टर करून घेण्यासाठी किंवा लॉक प्रेफरन्सेस करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शेवटी जाता जाता एवढं सांगेल, निश्चितपणाने आपल्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो निश्चितपणाने फॉरवर्ड करायला विसरू नका. अत्यंत जास्त महत्वाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ फॉरवर्ड केल्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींचा फॉर्म जे आहे कदापि चुकणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा जो डेमो आहे कंप्लीट पाहिलेला असणार आहे. माझी इच्छा आहे की याच पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप सर्व काही प्रोसेस करून घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त नवीन डेमो आपण या ठिकाणी घेऊन येण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत. परंतु तोपर्यंत आपल्याला या डेमोचा नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
आणखी जर का काही तुमच्या समस्या असेल तर त्या समस्येचं समाधान करण्यासाठी तुम्हाला जे आहे या ठिकाणी गायडन्स बॅचचं ऑप्शन आहे. या बॅच मध्ये तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहे. याचा फायदा तुम्हाला प्रेफरन्सेस देताना म्हणा किंवा निवड यादी जॉईनिंग लेटर हातामध्ये मिळेपर्यंत म्हणा मिळणारच आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करायचं आहे.